ॲडमिशन कशी घ्यायची न्यू स्टुडंटची. आपण ॲडमिशनमध्ये जाऊ. न्यू ॲडमिशनमध्ये नवीन स्टुडंट जर आला आहे तर त्याची इथून आपण ॲडमिशन किंवा एंट्री आपल्या सॉफ्टवेअरमध्ये घेऊ. इथे आपण इन्सर्टवर ऑलरेडी क्लिक आहे. फायनान्शियल इयर ऑटोमॅटिकली आलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर स्टुडंट ऑलरेडी आलेला आहे. ॲडमिशन नंबर असेल आपल्याकडे शाळेने दिलेला तर ते आपल्याला इथे टाकायचं आहे. पेन नंबर असेल पेन नंबर, स्टुडंट आय डी द्यायची. क्लास फर्स्ट स्टँडर्डमध्ये ॲडमिशन करायची आहे. सेक्शन ए मध्ये इथे त्याचा ॲडमिशनचा टाईप न्यू ॲडमिशन घेतो. फी टाईप त्याचा रेग्युलर घेतो. 15,000 ऑलरेडी सेट आहे. आपण फी सेट केलेली आहे ऑलरेडी. इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे. मीडियम त्याचा आपण इथे इंग्लिश सिलेक्ट करू. नाव आशिष राम जाधव काहीतरी आपण एक नाव टाकलेलं आहे स्टुडंटचं. त्यामध्ये मदर टंग आपण घेऊ इथे मराठी. जिथे आपण स्टार दिलेला आहे त्या गोष्टी कंपल्सरी आहे. जिथे स्टार नाही आहे त्या ऑप्शनल आहेत. इथे आपण आधार नंबर टाकू. आधार नंबर प्रत्येक स्टुडंटचा आपल्याला कंपल्सरी राहील. रिलिजन हिंदू घेऊ. कास्ट त्याची हिंदू टाकू आपण. कॅटेगरी कंपल्सरी आहे. कॅटेगरी आपण ओबीसी करू. डेट ऑफ बर्थ त्याची सेट करू आपण. डेट ऑफ बर्थ इथे मी सेट केलेली आहे स्टुडंटची. प्लेस ऑफ बर्थ परतवाडा. जेंडर मध्ये मेल. इथे तालुका टाकतो अचलपूर. डिस्ट्रिक्ट टाकू अमरावती महाराष्ट्र. नॅशनॅलिटी इंडियन. ॲड्रेस टाकू त्याचा. कॉलनी परतवाडा अचलपूर अमरावती महाराष्ट्र. आणि इथे सेम ॲड्रेस असल्या कारणाने मी इथे क्लिक करतो. ऑलरेडी इथे सर्व आलेलं ऑटोमॅटिक. त्याचं जर आपल्याकडे पिक असेल तर इथून आपण पिक अपलोड करू. नाहीतर याला आपण सबमिट करू. इथे स्टुडंट ऑलरेडी रजिस्टर्ड दाखवत आहे. म्हणजे या नावाचा ऑलरेडी किंवा या आधार नंबरचा स्टुडंट ऑलरेडी त्यांच्याकडे रजिस्टर्ड आहे. मग आपण आधार नंबर इथे चेंज करून पाहू. स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुली. प्रत्येक स्टुडंटचा आधार नंबर युनिक असतो त्यामुळे तो सेम स्टुडंट पुन्हा पुन्हा घेत नाही. ठीक आहे. आपला तो स्टुडंट आला आहे की नाही आपण ते चेक करू. स्टुडंट लिस्ट मध्ये जाऊ. इथे आपण आशिष स्टुडंट टाकला होता. आशिष आलेला आहे. इथे रजिस्टर्ड झालेला आहे स्टुडंट. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला न्यू ॲडमिशन घ्यायची आहे स्टुडंटची. त्यामध्ये काही चेंजेस असेल तर आपल्याला इथे अपडेटवर क्लिक करायचं आहे. त्याचा इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याबरोबर त्याची माहिती येऊन जाईल. डिलीट करायचं असेल तर डिलीटवर जाऊ. त्याचा इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकू आणि डिलीटवर क्लिक करू. या प्रकारे आपल्याला न्यू स्टुडंट ॲडमिशन करायचं आहे. आपण जेव्हा इन्सर्ट करतो न्यू स्टुडंट इथून आपण त्याला इन्सर्ट करतो. अपडेट असेल त्याची बँक डिटेल टाकायची असेल फॅमिली डिटेल हॉबीज तर आपण ते अपडेट मधून करू शकतो. या प्रकारे आपल्याला नवीन स्टुडंटची ॲडमिशन प्रत्येकाची इथून घ्यायची आहे. थँक्यू.